नाशिक धर्मांतर प्रकरणातील पीडित मुली महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्या। कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व सहन केल्याचं सांगत मांडली आपबीती। आरोपींनी गरिबी हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचाही आरोप। नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणात निदाच्या अंतरिम जामिनाबाबत निर्णय पुढे ढकलला। अंतरिम जामिनाबाबत 27 एप्रिलला निर्णय होणार। मुंबईतून भोंदू फकीराला अटक। भोंदूवर लैंगिक अत्याचाराचा आरोप। विधीच्या नावाखाली महिलांना बेशुद्ध करून अत्याचार। महिला आरक्षणाच्या विरोधातून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता समोर आली। त्यांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला। मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात। महिला आरक्षण विधेयकाबाबत खुली चर्चा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांना एकत्रित करत विरोधकांचा खरा चेहरा उघडा पाडू, फडणवीसांचा इशारा। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलं। भाजपच्या आरोपांविरोधात काँग्रेसही मैदानात। उद्या देशभरात काँग्रेस नेते घेणार पत्रकार परिषद। विधान परिषद सभापती राम शिंदे प्राजक्त तनपुरेंच्या भेटीला। राम शिंदे आणि तनपुरेंमध्ये बंद दाराआड चर्चा। यंदा देशात पावसाची स्थिती संमिश्र राहणार। बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर। पिकांवर रोगराईचं सावट राहण्याची शक्यता, तर देशाचा राजा कायम राहणार असल्याचं भाकीत। आणि राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी।